सद्गुरू फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत एक असा पदार्थ जो सगळ्यांना आवडणार आहे. लहान मुलं मोठी माणसं सगळ्यांना आवडणार आहे. यासाठी मी अशा पद्धतीचे सगळी सामग्रीचा पसारा मांडून ठेवलेला आहे. तर मी एका पातेल्यामध्ये तेल ओतून घेतलेलं आहे आणि एकीकडे मी अशा पद्धतीने सगळं सामान मटेरियल जेवढं लागतं तेवढं सगळं सामान घेतलेलं आहे. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर वगैरे चिरून एका कढईमध्ये भांड्यामध्ये तांदूळ भिजू घातले, दही घेतले एका वाटीमध्ये आणि आता तेलामध्ये मी खडा मसाला, जिरी, मोहरी सगळं टाकून घेतले, चक्रफूल वगैरे, दालचिनी, मिरी आणि 4 लवंगा वगैरे. आणि ह्यामध्ये जो आहे ठेचा त्यामध्ये मी कोथिंबीर आणि खोबरं, अद्रक, लसूण अशा पद्धतीने मी सगळं टाकून घेतलं आहे ठेच्यामध्ये. आणि हा कांदा उभा मी असा चिरलेला आहे, तो पण छान असा तेलामध्ये परतून घेणार आहे. आता मी हा जो ठेचा आपण टाकला होता, कोथिंबीर, मिरच्या, लसूण, अद्रक आणि खोबरं, हा मी पूर्ण ठेचा तेलामध्ये परतून घेतलेला आहे. आणि या पद्धतीने आपण पूर्ण तळून घेतल्यानंतर यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचं आहे. टोमॅटोला पण छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. तर छान तेल सुटेपर्यंत परतून झाल्यानंतर यामध्ये मी मसुरीची डाळ टाकून घेतली. तर या पद्धतीने मी अर्धी वाटी मसुरीची डाळ टाकून घेतली. तर हे भाजीपाला म्हणजेच आपण शिमला मिरची, टोमॅटो आणि फ्लावर वगैरे होतं ते सगळं ही मटेरियल मी ह्यामध्ये टाकून घेतले, वाटाणा वगैरे. आणि यामध्ये दही ॲड केले आणि मुगाची डाळ. तर हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने. आणि याला वाफवून घ्यायचं आहे, ताट झाकून. यामध्ये मीठ टाकायचं, यामुळे आपल्या या भाज्यांना असं पाणी सुटेल आणि छान असं वाफवून जाणार आहेत. तर पाहू शकता अशा पद्धतीने मसाला मिक्स केल्याने वाफवून घेतलेला आहे. तर यामध्ये वाफवून घेतल्यानंतर 5 मिनिटांनी आपल्याला यामध्ये तांदूळ टाकून घ्यायचा आहे भिजवलेला. तर छान असा पसरवून घेतला आहे तांदूळ, असा छान टाकून घेतला आहे. आणि रेसिपी आवडली असली तर एक लाईक करून विसरून जासाल तुम्ही, एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि या पद्धतीने सगळं मिक्स करून घ्यायचं आहे, असं एकजीव करून घ्यायचं आहे. तर पाहू शकता अशा पद्धतीने. तर यामध्ये मसाला टाकायचा आहे तुम्हाला एव्हरेस्टचा गरम मसाला किंवा बिर्याणी मसाला वापरला तरी चालेल, कोणताही. आणि या पद्धतीने पूर्ण मिक्स झाल्यानंतर तुम्ही ह्याला असं आधण ठेवायचं आहे एकीकडं. आणि पाण्याला ठेवलेले आधण पूर्ण मिक्स केला आहे मसाला. तर हे गरम पाणी मी ओतून घेतलेलं आहे यामध्ये. तर आपण 1 किलोला आपण दोन भांडे अशा पद्धतीने मी भरून असे आधण ठेवलेलं होतं. तर मी हे टाकून घेतलेलं आहे छान असं. वरनं कोथिंबीर अशी स्प्रिंकल केलेली आहे आणि या पद्धतीने आपला भात शिजून झालेला आहे. तर आवडला असेल